हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मराठी पाठ 10वा आप्पांचे पत्र या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या या स्वाध्यायाला सुरुवात करूया. पहा, प्रश्न पहिला, कारणे लिहा. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे आजची मुले सुदैवी आहेत. या ठिकाणी याचं कारण येणार आहे ते म्हणजे रोज नवनवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्वाची असतात. या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडांच्या पानात झाडाला जगण्याचे बळ असते. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. आकृती पूर्ण करा. या ठिकाणी पहा मित्रांनो, पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्व या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचे आहे. पहिली व्यक्ती म्हणजे खेळपट्टीची काळजी घेणारे. या ठिकाणी पहा, त्यांचं जे काही महत्व आहे ते म्हणजे त्यांच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते, कारण सामन्याचा जो काही निर्णय असतो हा ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. त्यानंतर मित्रांनो, नर्स. या ठिकाणी नर्सचे जे काही महत्व आहे ते म्हणजे नर्सचे काम हे डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्वाचे असते. त्यानंतर मित्रांनो, शिपाई. या ठिकाणी शिपाईचे महत्व म्हणजे चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो. चला मित्रांनो, पाहूया पुढील आकृती. या ठिकाणी बघा, पुढील आकृतीमध्ये आपल्याला वृक्ष संवर्धनाचे फायदे सांगायचे आहेत. या ठिकाणी पहिला फायदा म्हणजे वृक्षांची सावली मिळते. त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे जमिनीखालील पाणी पातळी टिकून ठेवतात. त्यानंतर मित्रांनो, वृक्ष हवा शुद्ध ठेवतात आणि फळे, फुले, लाकूड, औषधे इत्यादी गोष्टी आपल्याला देत असतात. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे आप्पांच्या मते चिंचेमुळे फक्त हृदयाची धडधड वाढते, कपाळावरच्या आठ्या वाढतात, विद्यार्थ्यांचे गुण वाढतात, विचार प्रक्रियेतील आव्हान वाढते. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे कपाळावरच्या आठ्या वाढतात. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. शिपाई सुद्धा कौतुकास पात्र ठरू शकतो. या ठिकाणी बघा, पहिला आहे तो रोज उपस्थित असतो, तो सर्वांची काळजी घेतो, तो चांगलं काम करतो, तो सर्वांची चांगले बोलतो. या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे तो चांगलं काम करतो. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य या ठिकाणी आपल्याला पाठातून शोधून लिहायची आहेत. तर सर्वात आधी पहिला गुण म्हणजे आप्पांचे शिक्षण प्रेम. या ठिकाणी ते वाक्य येणार आहे मित्रांनो, मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो. त्यानंतर दुसरा गुण म्हणजे स्वच्छता. या ठिकाणी याचं वाक्य येणार आहे मित्रांनो, आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, चौकटी पूर्ण करा. या ठिकाणी पहा, आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांची भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा. या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, पहिली म्हणजे लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे. त्यानंतर दुसरं म्हणजे कोणतेही काम मन लावून करावे. त्यानंतर तिसरे म्हणजे जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे. त्यानंतर चौथे म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्यातील क्रियाविशेषणे ओळखा. या ठिकाणी पहा, ती लगबगीने घरी पोहोचली. या ठिकाणी जे काही क्रियाविशेषण येणार आहे मित्रांनो ते म्हणजे लगबगीने. त्यानंतर पुढील वाक्य आहे, जोसेफ अवघड गणित देखील सहज सोडवतो. या ठिकाणी जे काही क्रियाविशेषण येणार आहे ते म्हणजे सहज. त्यानंतर मित्रांनो, पुढील वाक्य, आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते. या ठिकाणी जे काही क्रियाविशेषण येणार आहे ते म्हणजे आज. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. या ठिकाणी पहा मित्रांनो, सर्वात आधी शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवणारा जो काही अविकारी शब्द असतो त्याला या ठिकाणी आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो. चला मित्रांनो, पाहूया प्रश्न. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे किंवा पहिलं वाक्य दिलेलं आहे ते म्हणजे पक्षाने दाण्यावर झडप घातली.
या ठिकाणी जे काही शब्दयोगी अव्यय असणार आहे ते म्हणजे वर. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न किंवा पुढील वाक्य. तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय. या ठिकाणी जे काही शब्दयोगी अव्यय असणार आहे ते म्हणजे समोर. त्यानंतर मित्रांनो पुढचं वाक्य आहे छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता. या ठिकाणी जे काही शब्दयोगी अव्यय असणार आहे ते म्हणजे बरोबर. त्यानंतर मित्रांनो पुढील वाक्य दिलेलं आहे ते म्हणजे परीक्षेत सुयश मिळवल्यामुळे विद्यार्थी सुखावले. या ठिकाणी जे काही शब्दयोगी अव्यय असणार आहे ते म्हणजे मुळे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 सुहमत. या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्वाचं काम आहे. आपणच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दात या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो याचं जे काही उत्तर येणार आहे ते म्हणजे 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहराकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीचे दृश्य दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आणले होते. आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची जी काही दुःखे आहेत हे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दात म्हणायचं ठरलं तर लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जातील. वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे. या ठिकाणी आपणच्या विधानामागील हा अर्थ आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले पण मी सांगेल जगाला तुम्ही किती गुणी आहात. या वाक्यातील अभिप्रेत अर्थ लिहा. या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे परीक्षेचा निकाल लागला की परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळाले यावरून लोक आपली परीक्षा करतात. वास्तविक परीक्षेत मिळालेल्या गुणांना जीवनात एवढे मोठे महत्व नसते. महत्व असते आपल्या अंगाच्या गुणांना. या गुणांनीच माणूस मोठा होत असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलामच काय पण जेवढी जेवढी जगात थोर माणसे झाली ती काही 10वीत प्रथम आलेली माणसं नव्हती. पण त्यांची छायाचित्रे घराघरात लागली आहेत. म्हणून आप्पा म्हणतात की जग तुम्हाला परीक्षेत किती गुण मिळाले ते विचारतील पण मी मात्र तुम्ही किती गुणी आहात ते सांगेन. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते देखील या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो आप्पांच्या ज्या काही अपेक्षा होत्या या 4 अपेक्षा होत्या. त्यापैकी जी काही पहिली अपेक्षा होती ती म्हणजे पुस्तकांची पानं आणि झाडांची पानं दोन्ही आम्ही प्रेमाने बघितली पाहिजेत. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अभ्यासही करू आणि वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी घेऊ. त्यानंतर आप्पांची दुसरी अपेक्षा म्हणजे आमच्यापैकी बरेच जण परदेशात जाणार आहेत. त्यातले एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसला पाहिजे. यासाठी आम्ही परदेशात जाऊ न जाऊ कोणत्याही एका कलेत प्रावीण्य मिळवू. त्यानंतर आप्पांची तिसरी अपेक्षा म्हणजे आमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक शाळेच्या ग्रंथालयात दिसले पाहिजे. आमच्यापैकी लेखन कलेचे जे भोक्ते असतील ते हे काम अवश्य करतील किंवा आम्ही ज्या कलेत प्रावीण्य मिळवू त्या संदर्भात त्यावर ग्रंथ लिहू. त्यानंतर आप्पांची चौथी अपेक्षा म्हणजे आप्पाला आमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचे आहे. याचा अर्थ शिक्षणानंतर नोकरीच केली पाहिजे असे नाही. उत्तम शेतीही करता येते व नावही मिळवता येते. शेती व्यवसायाकडे वळवण्याचा आम्हीही विचार करू. पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता आप्पांचे पत्र या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.